नमस्कार. डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे. एक नवीन हवामानाची अपडेट जी की तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. आजच्या अपडेटमध्ये आपण 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबरची हवामान अपडेट जाणून घेणार आहे. 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. तर तो पाऊस नेमका कशा प्रकारचा राहील ही सर्व काही अपडेट आपण आजच्या भागामध्ये बघूया. तर समोरील मॉडेलमध्ये आपल्याला दिसून येत असेल की ढगांची दाटी जी आहे ती आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश या भागांमध्ये आपल्याला सर्वाधिक ढग दाटून आलेले दिसत आहेत. बंगालच्या उपसागरातील जी ढगांची दाटी होती ती आता पूर्णपणे आपल्याला भारतामध्ये सक्रिय झालेली दिसते आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशामध्ये त्याचा सर्वाधिक प्रभाव आपल्याला दिसून येतोय. यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बघता दक्षिण महाराष्ट्र म्हणजेच की लातूर, सांगली, सातारा या भागामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जे आहे ते ढगांची दाटी आपल्याला सक्रिय दिसती आहे. त्यानंतर आपण समोरील मॉडेल बघूया. या मॉडेलमध्ये आपल्याला जी कमी दाबाच्या पट्ट्याची सक्रियता आहे आणि पावसाची सक्रियता आहे ती स्पष्टपणे जाणवेल. बंगालच्या उपसागरामध्ये जे आपल्याला कमी दाबाचा पट्टा होता तो पूर्णपणे आता भारतात सक्रिय झालेला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा हा जो निर्माण झालेला होता बघू शकता आपण लालसर याच्यामध्ये, त्याची सक्रियता सुद्धा आपल्याला आता भारताच्या दिशेने दिसते. दक्षिण भारतामध्ये आपल्याला तो कमी दाबाचा पट्टा खूप तीव्रतेने सक्रिय दिसत होता, परंतु आता आपल्याला तो कमी दाबाचा पट्टा मध्य भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेला दिसतोय. महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसून येतोय. बघू शकता आपण मॉडेलमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर मराठवाड्याच्या काही भागामध्ये आपल्याला कमी दाबाच्या पट्ट्याची सक्रियता चांगल्या प्रकारची दिसून येते. तर यावरून आपल्याला कळून येत असेल की कमी दाबाच्या पट्ट्याच्या तीव्रतेमुळे पावसाचा सुद्धा जोर जो आहे तो अधिक वाढणार असून अनेक भागांमध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार प्रकारचा पाऊस बघायला मिळेल. हवामान खात्याने काही भागांमध्ये अतिवृष्टीचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे. काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी सुद्धा बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण समोरील मॉडेल बघूया. त्या मॉडेलनुसार आपल्याला पावसाची सक्रियता कळून येईल. बघू शकता आपण बंगालच्या उपसागरामध्ये जो पाऊस सक्रिय होता, कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता, ती पावसाची सक्रियता आता आपल्याला पूर्णपणे भारतामध्ये सक्रिय दिसते. बंगालच्या उपसागरातील वारे जे आहेत ते आता भारतामध्ये शिरत आहेत. भारतामध्ये त्याची सक्रियता आपल्याला दिसून येते. काही वाऱ्यांची दिशा पूर्वेकडे असून तर काही वारे जे आहेत ते आपल्याला भारतामध्ये सक्रिय होताना दिसत आहेत. यामध्ये पूर्व भारताचा जो भाग आहे, पूर्व भारताची पूर्ण किनारपट्टी आपल्याला पावसामध्ये सक्रिय दिसतीये. त्यानंतर मध्य भारतामध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात पावसाची सक्रियता दिसून येते. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बघता पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, देसाईगंज, त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता दिसून येते. वर्धा, यवतमाळ, कारंजा, अमरावती, अरवी, अकोला, खामगाव, जळगाव जामोद, त्यानंतर अकोट, चिखली, मेहकर, लोणार, वाशिम, जिंतूर, हिंगोली या भागामध्ये आपल्याला जे आहे ते पावसाची सक्रियता दिसून येते. मराठवाड्याचा भाग बघता नांदेड वाघाला, पूर्णा, बसमत, भोकर, पेठ उमरी, गंगाखेड या भागामध्ये पावसाची सक्रियता जाणवते. परंतु पावसाची जी तीव्रता आहे इतर भागांपेक्षा ती आपल्याला मराठवाड्यामध्ये थोडी हलकी बघायला मिळणार आहे. यामध्ये माजलगाव, पाथरी, मानवत, सैलू या भागामध्ये आपल्याला पाऊस चांगल्या प्रकारचा बघायला मिळू शकतो. लातूर, पेठ, बार्शी या भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे. तुळजापूर, सोलापूरमध्ये थोडा पावसाची तीव्रतेचं प्रमाण कमी राहील. इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, जेजुरी, बारामती या भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला सक्रिय दिसेल. त्यानंतर अहमदनगर, पैठण, औरंगाबाद, सिल्लोडमध्ये आपल्याला कमी दाबाचा पट्टा जो आहे तो निर्माण झालेला दिसतोय. सिल्लोड, माहोला, चाळीसगाव या भागांमध्ये आपल्याला कमी दाबाच्या पट्ट्याची सक्रियता असल्यामुळं जोरदार प्रकारचा पाऊस बघायला मिळेल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नंदुरबार, शिरपूर या भागांमध्ये तीव्र असा कमी दाबाचा पट्टा सक्रिय दिसतोय. त्यामुळं उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा सर्वाधिक प्रभाव राहून उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जोरदार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल. नाशिक, निफाड, सिन्नर या भागामध्ये पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येत नाही. या मनमाडमध्ये सुद्धा, परंतु येत्या काही तासांमध्ये तिथं सुद्धा आपल्याला पावसाची सक्रियता दिसेल आणि चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला सक्रिय दिसेल. मुंबई, पालघर, चिपळूण, रत्नागिरी, राजनगर, त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार बघायलाच मिळणार आहे. तर काही भागांमध्ये आपल्याला मुसळधार प्रकारचा पाऊस सुद्धा कोकण, पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. इकडे आपण गुजरातमध्ये बघू शकता अहमदाबाद या भागामध्ये जो आहे तो किती मोठ्या प्रमाणात तीव्रतेने कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. म्हणजेच की गुजरातमध्ये आज खूप
मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, कारण कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आता जी आहे ती आपल्याला गुजरातकडे सक्रिय दिसते। गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा जो आहे तो कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे। तर अशा प्रकारे आपण बघू शकता मॉडेलमध्ये की कमी दाबाच्या पट्ट्याची सक्रियता आता पूर्णपणे मध्य भारतामध्ये सक्रिय झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला याचा जो प्रभाव जो आहे तो प्रभाव दिसून येतोय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची आपल्याला सक्रियता दिसून येते। हा जो पाऊस आपल्याला बघायला मिळेल 1 आणि 2 सप्टेंबरला याचा सर्वाधिक प्रभाव राहून मेघगर्जनेसह महाराष्ट्रामध्ये हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागांमध्ये आपल्याला मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर समोरील मॉडेल बघूया आपण। हे 2 दिवसातील ढगाळ वातावरणाचं अपडेट आपल्या समोर आता हे मांडलंय। यामध्ये दिसून येत असेल आपल्याला की संपूर्ण भारतामध्ये आपल्याला ढगांची दाटी दिसून येते आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता त्या कमी दाबाच्या पट्ट्याची सक्रियता सुद्धा दिसून येते। हा जो कमी दाबाचा पट्टा आहे हा आता पूर्णपणे आपल्याला मध्य भारतामध्ये सक्रिय दिसतोय। मध्य भारतामध्ये याचा सर्वाधिक प्रभाव आपल्याला दिसून येतोय। त्यानंतर आपण बघू शकता महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी झालेली आहे। अकोला, वाशिम, जळगाव, मालेगाव, वैजापूर, औरंगाबाद, जालना, पैठण, त्यानंतर जिंतूर, लोणार, वाशिम, पुसद, यवतमाळ, अमरावती, अरवी, अचलपूर, वरुड या सर्व ठिकाणी आपल्याला ढगांची दाटी दिसून येते। सर्व महाराष्ट्रामध्ये आपल्याला ढगांनी व्यापलेलं दिसते। यामध्ये विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागांमध्ये आपल्याला जे आहे ते ढगाळ वातावरण दिसून येईल। येत्या 2 दिवसांमध्ये पावसाचा प्रभाव जास्त असल्यामुळं ढगाळ वातावरण सुद्धा आपल्याला सगळीकडे बघायला मिळणार आहे। काही भागांमध्ये थोडा उन्हाचा प्रभाव सुद्धा आपल्याला जाणवू शकतो। त्यानंतर या मॉडेलचा अभ्यास करता आपल्याला तापमानकडून येईल। बंगालच्या उपसागरातील तापमान जे आहे ते 28 डिग्री सेल्सिअस, अरबी समुद्रातील तापमान 27 डिग्री सेल्सिअस वरती आणि महाराष्ट्रामधील जे तापमान आहे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि भारताची पश्चिम किनारपट्टी याचं जे तापमान आहे ते तापमान आहे 20 ते 25 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये। तर असं मध्यम स्वरूपाचं तापमान जे आहे ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते, जे तापमान पावसासाठी अतिशय अनुकूल असून त्यामुळे अतिशय मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। यामध्ये बघू शकता आपण तापमान जे आहे अतिशय मध्यम स्वरूपाचं तापमान आपल्याला बघायला मिळते। परभणी 26, नांदेड वाघाला 25, त्यानंतर औरंगाबाद 26, नागपूर 28, जालना 23 अशा प्रकारचं तापमान जे आहे मध्यम स्वरूपाचं तापमान आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतंय। तर हे तापमान जे आहे आपल्या अतिमुसळधार पावसासाठी अतिशय अनुकूल असं तापमान आहे। त्यानंतर समोरील मॉडेल बघूया आपण। तर समोरील मॉडेलचं बघता या मॉडेलचा आपण अभ्यास केलेला आहे। तर अरबी समुद्रातील वारे एकदा बघू शकता आपण। अरबी समुद्रातील वाऱ्यांची दिशा आणि वाऱ्यांचा वेग जो आहे तो अतिशय तीव्र झालेला आहे। त्यामुळे अरबी समुद्रातून येणारे वारे जे अतिशय तीव्रतेने महाराष्ट्रामध्ये धडकत आहेत, त्यामुळे पावसाची शक्यतामध्ये अतिशय वाढ झाली असून मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला सक्रिय दिसेल। यामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे ते अतिशय जोरदार असून तीव्रता अतिशय जोरात असेल आणि मेघगर्जनेसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। यामध्ये आपण बघू शकता गडचिरोली म्हणजेच की गडचिरोली, चंद्रपूर, माकोणा, देसाईगंज, नागपूर, पूर्व विदर्भाचा सर्व भाग तसेच विदर्भाचा पश्चिमी भाग, त्यामध्ये अकोला, अमरावती, त्यानंतर खामगाव हा भाग जो आहे हा भाग इन्क्लूड आहे। या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तर काही ठिकाणी आपल्याला पावसाची रिमझिम बघायला मिळेल, मात्र अनेक ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर जो आहे तो जास्तच जाणवणार आहे। ज्या ठिकाणी आपल्याला पाऊस सक्रिय दिसत नसला त्या भागामध्ये त्या काही तासांमध्ये पावसाची सक्रियता नक्कीच दिसून येईल। हे कमी उंचीच्या ढगांची आपल्याला मॉडेल दिसून येते। कमी उंचीच्या ढगांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळं पावसाच्या सक्रियतेमध्ये वाढ झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येते संपूर्ण महाराष्ट्रावरती कमी उंचीचे ढग जे आहेत ते ढग पसरलेले आहेत। तर येत्या या 2 दिवसांमध्ये आपल्याला अतिमुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल। हवामान खात्याने सुद्धा महाराष्ट्राला हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार अशा प्रकारचा पाऊस कोसळेल, तर अतिवृष्टीचा इशारा सुद्धा महाराष्ट्राला देण्यात आलेला आहे। जास्ती करून
उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला याचा आपल्याला जोर दिसून येणार आहे. पावसाचा जोर या भागांमध्ये सर्वाधिक राहणार आहे. तर बाकी इतरत्र भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस चांगल्या प्रकारचा बघायला मिळेल. अनेक भागांमध्ये आपण बघू शकता की पावसाने सक्रियता दाखवली आहे. अनेक भागांमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आहे. मुसळधार, काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला बरसलेला दिसतोय. तर काही ठिकाणी मात्र पावसाचा जोर अतिशय कमी आहे. हलक्या स्वरूपाचा असा पाऊस बरसलेला आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा येत्या काही तासांमध्येच आपल्याला पावसाची सक्रियता चांगल्या प्रकारे जाणवणार आहे. मुसळधार प्रकारचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा बघायला मिळणार आहे. कारण कमी दाबाच्या पट्ट्याची सक्रियता जी आहे ती मध्य भारतामध्ये जास्त असून अरबी समुद्रातील वारे जे आहेत त्या वाऱ्यांचा वेग अतिशय तीव्र झालेला आहे. त्यामुळे हे वारे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर खूप जोराने धडकत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रतेमध्ये वाढ होऊ शकते. कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला मुसळधार अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये आणखीन बघायला मिळेल. त्यामुळे हा जो पाऊस राहणार आहे हा सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस राहून पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पावसाची सक्रियता आपल्याला दिसेल आणि ज्या भागामध्ये आतापर्यंत पाऊस बरसलेला नसेल त्या भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. हे आपण मेघगर्जनेचं मॉडेल बघू शकता. यामध्ये मध्य भारतामध्ये आपल्याला दिसून येत असेल खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मेघगर्जना दिसून येते आणि अतिशय तीव्र अशा प्रकारची मेघगर्जना आपल्याला दिसून येते. हा जो पाऊस राहणार आहे हा मेघगर्जनेसह पाऊस आपल्याला बघायला मिळेल. नागपूर, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर, कापसी या भागामध्ये, पुसद, नांदेड भागाला, लोणार, त्यानंतर जळगाव, औरंगाबाद या सर्व भागांमध्ये आपल्याला जे आहे ते मेघगर्जनेचा प्रभाव दिसून येतो. जोराच्या मेघगर्जनेसह मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये सक्रिय दिसणार आहे. तर हीच होती आपली आजची अपडेट जी की तुमच्यासमोर मांडली आहे की 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबरला आपल्याला अतिवृष्टीची सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होण्याची सुद्धा चान्सेस आहेत. तर अतिमुसळधार ते पाऊस आपल्याला अनेक भागांमध्ये बघायला मिळू शकतो. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत जातील. तर आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन टॉपिकसोबत, एका नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.